नमस्कार मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. आणि ही पद्धत आहे ती एकदम प्रोफेशनल पद्धत आहे. आणि एकदा जर या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग करून स्टिच केला तर तुम्हाला अजून दुसरा कोणता व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाही, कारण एकदम परफेक्ट इथे ब्लाऊज आहे तो बसणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. अगदी बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्स मी इथे तुमच्याशी शेअर केलेले आहेत. चला तर मग वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करूया. सविस्तर मापे समजून घेऊया. पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 32 इंच, 32 छातीचा चौथा भाग येतो 8 इंच, कमर आहे 26 इंच, पुढचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे 10 इंच, टक्स पॉईंट आहे पावणे 10 इंच, आडवा टक्स येणार आहे 3.2 इंच. म्हणजे जेवढं तुमची छाती आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. समजा 34 साईज असेल तर 3.4 इंच तुमचा इथे आडवा टक्स येणार आहे. म्हणजे आडवा टक्स काढायची पण पद्धत सोपी आहे. इवन पूर्ण ब्लाऊज कटिंगच मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमचं ब्लाऊज परफेक्टच येणार आहे. तर सर्वात अगोदर इथे बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून घ्यायचं असतं आपल्याला शिलाई मार्जिनसाठी. तर इथे मी 14 अधिक 1 15 इंचावरती इथे उंचीचं मार्किंग करून घेतलं. तुमची जर उंची 13 इंच असेल तर तुम्ही त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आणि 14 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, आता रुंदीसाठी आपल्याला छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर 32 छातीचा चौथा भाग येतो 8 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 8 अधिक 1.5 इंच 9.5 इंचावरती मी येते रुंदीचं मार्किंग करून घेतलं. ठीक आहे. तर आता रुंदीची पण रेषा आपण आखून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मार्किंग करायला सोपं जाईल. तर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टचं इथे कटिंग बघत आहोत आणि हा बॅक पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहोत, कारण की फ्रंट पार्टमध्ये आपल्याला पफसाठी एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं असतं. त्याच्यामुळे अगोदर आपण बॅक पार्टचं कटिंग करूया. तर सर्वात अगोदर बघा, शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकायच्या अगोदर आपल्याला पाठीमागचा गळा अगोदर चेक करायचा असतो किती डीप आहे तो. तर इथे 10 इंचाचा डीप नेक आहे, त्याच्यामुळे आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते 5 इंच आणि 5.5 इंचावरती घ्यायचं आहे. मला जर डीपनेक गळ्यानुसार इथे शोल्डर आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं हा चार्ट पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर इथे 5 इंचावरती मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे, कारण की पाठीमागचा गळा आहे तो आपला 10 इंचाचा डीप आहे त्याच्यामुळे. आणि मुंड्याचं मार्किंग घ्यायचं आहे 5.5 इंचावरती. तर कॅप्शनमध्ये व्यवस्थित मार्किंग मी तुम्हाला इथे शो केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. आणि इथे बघा, मुंड्याची सरळ रेषा आखून घेतली. तर इथे बघा 5 इंच शोल्डर आणि मुंडा घेतलेला आहे मी 5.5 इंचाचा. तर अगदी हळूवारपणे स्टेप बाय स्टेप सर्व काही सांगितलेलं आहे. पुढे डिटेलमध्ये व्हिडिओ स्किप करायचा नाही अजिबात, नाही तर तुम्हाला काहीच समजणार नाही. मी छोट्या छोट्या स्टेप्स इथे सांगत असते मध्ये मध्ये. तर इथे गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. परफेक्ट इथे 2.5 इंचाची गळारुंदी घ्यायची आहे, म्हणजे आपलं शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येत नाही. आणि इथे बघा, पाठीमागचा गळा 10 इंचाचा आहे, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आणि खालच्या साईडला तुम्ही गळारुंदी वाढवू शकता, 2.25 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता किंवा 3 इंचापर्यंत डीप घेऊ शकता गळाखोली. आणि वरती 2.5 इंचाच्या पॉईंटवरती ही रेषा आहे ती आपल्याला आखून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये आता गोल गळ्याचा शेप आहे तो मी इथे स्केलच्या सहाय्याने आखून घेते. तर बघू शकता किती परफेक्ट आपला शेप आलेला आहे. 2.25 इंचचं मार्किंग मी टाकलेलं आहे आणि सर्व मापे मी लिहून पण दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आपण कुठे किती इंचाचं मार्किंग केलेलं आहे ते. तर पहा, इथे आपण 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन घेतलेलं होतं, तिथलं मार्किंग करून घेते आणि याची रेषा आहे ती आखून घेऊया. पुढे लगेचच 1 इंचावरती मार्किंग केलेलं आहे मुंड्याचा शेप देण्यासाठी. अगोदर हे 1.5 इंचाचं शिलाई मार्जिन मी आखून घेतलं. पुढे 1 इंच मार्किंग घेतलेलं आहे मी शिलाई मार्जिनच्या पुढे. आणि इथे कोपऱ्यातून बघा 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आपल्याला मुंड्याचा शेप देण्यासाठी. तर इथे स्केलच्या सहाय्याने मी व्यवस्थित आता तो 1 इंचाचा जो पॉईंट दिलेला होता तो जोडत आपण आणि 1.25 इंचाचा पॉईंट जोडत असा आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे थोडासा 1.5 इंच इथे खाली आहे तो मुंड्याचा शेप द्यायचा आहे. आर्महोल म्हणू शकता तुम्ही, मुंडा म्हणू शकता. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण सहज समजायला हवं. तर पहा, मुंड्याचा शेप आपला किती परफेक्ट आलेला आहे.
असं 1.5 इंच शिलाई मार्जिनच्या इथे खाली घेतल्यामुळे तुमचा काकेत कुठेही गोळ येणार नाही मैत्रिणींनो, एकदम परफेक्ट बसतो ब्लाऊज. तर इथे बघा सर्वात महत्त्वाचा आता टक्स पॉईंट पाठीमागच्या साईडचा कसा द्यायचा असतो ते बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही. तर काय करायचं, शोल्डरच्या मधोमध असा टेप पकडायचा आणि खालच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आणि त्या टक्सच्या शेजारी अर्धा इंचाचं मार्किंग करायचं. तर आपला बॅक पार्टचा टक्स आहे तो एकदम मधोमध येतो, बघू शकता. तर ही एक टिप्स नक्की वापरून पहा. तर आता बॅक पार्टचं आपलं कटिंग ऑलमोस्ट झालेलं आहे. आता हे आपण कट करून घेऊया आणि हा बॅक पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्टचं परफेक्ट कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत स्टेप बाय स्टेप. तर मैत्रिणींनो, या पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून पहा. आत्तापर्यंत तुम्ही भरपूर सारे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज पाहिले असतील, तर ही पद्धत मी मोस्टली वापरते माझ्या ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंगमध्ये. एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतात, 100% तुम्हाला मी विश्वास देऊन सांगते. नक्की एकदा ट्राय करा. तर पहा, आता हा बॅक पार्ट आहे तो आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे फ्रंट पार्टचा आपल्याला कटिंग करण्यासाठी. आणि ते पुढे 1.5 इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे. हुकाई पट्टीसाठी आपलं ते दाबलं जातं म्हणून 1.5 इंचाचं मी एक्स्ट्रा इथे मार्किंग करून घेतलं पुढे. आणि नंतर मग त्याच्या पुढे आपल्याला हा बॅक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. जसा आहे तसा ॲज इट इज आखून घ्यायचा आहे. आणि खूप सोपी पद्धत आहे. बॅक पार्ट ठेवायचा आहे, खाली 1 इंचाचं मार्किंग एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये परफेक्ट कोणतीही किचकट मापे न टाकता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रिन्सेस कटचा शेप एकदम परफेक्ट कसा द्यायचा हे सांगणार आहे. जेणेकरून किती पण हेवी साईज असू द्या, तुम्हाला तो छातीमध्ये परफेक्टच बसणार आहे. ठीक आहे. तर बघा, जसा आहे तसा मी बॅक पार्ट आहे तो इथे ड्रॉ करून घेतला. आता याच्यामध्ये काय बदल करायचे आहेत ते बघूया आपण. तर पहा, पुढचा गळा आहे तो आपण किती इंचाचा आहे, 6 इंचाचा. आपण 2.5 इंच गळा खोली घेतलेली होती, तर इथे फ्रंट पार्टला सुद्धा 2.5 इंचच घ्यायचं आहे. नंतर 6 इंचामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि 6.5 इंचावरती मी इथे गळ्याचं मार्किंग करून घेतलं आणि त्याचा बॉक्स आखून घेतला. तर याच्यामध्ये आता गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेऊया स्केलच्या साहाय्याने. तर पहा, गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही पानगळ्याचा शेप पण देऊ शकता. तर बघा, खालच्या साईडला आता इथे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे पफसाठी. ठीक आहे. तर या पद्धतीने 1 इंच खालच्या साईडला फ्रंट पार्टसाठी वाढवून घेतलेला आहे. आता आपल्याला प्रिन्सेस कटमध्ये उभा टक्स आहे तो द्यायचा आहे. तर छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच तुम्हाला घ्यायचा आहे. छातीचा चौथा भाग येतो 32 साईजमध्ये 8 इंच. त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आहे, 9 इंच आलं. आणि आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलेलं होतं त्याच्यात. तर असं पकडून 10.25 इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे सरळ रेषा आहे ती आखून घ्यायची आहे. 10.25 इंचावरती मी हे मार्किंग केलेलं आहे मैत्रिणींनो. आता याच्या खाली आपल्याला कंपल्सरी 2.5 इंचावरती सर्व साईजसाठी मार्किंग करायचं आहे. 2.5 इंचावरती पहा, ते मार्किंग करून घेतलं आणि याची पण सरळ रेषा आखून घेऊया, कारण याच्या 2.5 इंचाच्या मार्किंगमध्येच आपण प्रिन्सेस कटचा शेप आहे तो देणार आहे. पुढे मी तुम्हाला दाखवते, असा गोलाकार शेप बरोबर परफेक्ट बसतो. तर ही अगदी नवीन पद्धत आहे मैत्रिणींनो, नक्की एकदा ट्राय करायचं आहे. तर इथे पहा, आडवा टक्स कसा द्यायचा. तर आडवा टक्स द्यायची सोपी पद्धत आहे. जेवढा तुमचा छाती आहे त्याच्यात फक्त 1 पॉईंट द्यायचा आहे. समजा 32 छाती आहे तर त्याच्यामध्ये 1 पॉईंट दिला तर किती आलं, 3.2 इंच. आणि 34 असेल तर 3.4 इंच येणार आहे. आणि खालच्या साईडला फक्त इथे तुम्हाला 1.5 इंच कमी करून मार्किंग करायचं आहे. तर 3 इंचावरती खालच्या साईडला मी मार्किंग केलं. वरती केलेलं आहे इथे 3.2 इंचावरती आणि खाली केलेलं आहे 3 इंचावरती. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आणि आता काय करायचं आहे, पुढे बघा, मुंड्याच्या मधोमध आपल्याला अशी तिरकी पट्टी ठेवायची आहे आणि अशी तिरकी रेषा आहे ती आखून घ्यायची आहे. बरोबर मधोमध मुंड्याच्या मी इथे तिरकी रेषा आखून घेतलेली आहे. पहा, मी जसं मार्किंग केलेलं आहे तसं स्टेप बाय स्टेप करत जायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला पफ किती इंचाचा घ्यावा लागेल, तर त्याचं मार्किंग मी केलेलं आहे 2 इंचावरती. 34 साईजसाठी 2 इंचाचा पफ इनफ आहे मैत्रिणींनो. तर बघा, गोलाकार असा शेप आपल्याला प्रॉपर देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. तर हा शेप इतका प्रॉपर बसतो मैत्रिणींनो ब्लाऊज घातल्यानंतर. जर हेवी चेस्ट असेल 32 साईजमध्ये तर त्यांना तर अगदी परफेक्टच बसणार आहे.
तर आता त्या मार्किंगपासून अशी स्केल मी पलटवून इथे त्या गोलाकार शेपमध्ये आकार आहे तो देऊन घेतला. तर पहा आकार आहे तो किती परफेक्ट आलेला आहे आपला प्रिन्सेस कटचा. व्यवस्थित समजलं नसेल तर व्हिडिओ परत एकदा मागे घेऊन बघू शकता. एकदम परफेक्ट आपला इथे शेप आलेला आहे. आता इथे छोट्या साईजमध्ये थोडंसं ब्लाऊजला चुन्या वगैरे येण्याचा प्रॉब्लेम असतो, म्हणून आपण काय करूया, इथे मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा असतो. तर तो या पद्धतीने मी टक्स आहे तो घेतलेला आहे अर्धा इंचाचा. पहा हा टक्स येणार आहे आपला. तर आता एवढं आपल्याला हे शिलाई मार्जिन आहे ते इथे वाढवून घ्यायचं आहे. दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच जातं, तर टोटल 1 इंच आपण या साईडला वाढवून घेऊया. ठीक आहे. आणि खालच्या साईडला 2 इंचावरती हा आपण जो टक्स घेतलेला होता तो इथे वाढवून घेऊया आपण शिलाई मार्जिनमध्ये. 2 इंचाचा टक्स होता तर 2 इंच घेतलं. आता हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊया व्यवस्थित. तर इथे बघा बॅक पार्ट आपल्याला या पद्धतीने ठेवायचा आहे मुंड्याच्या इथे, आणि खालच्या साईडला जेवढं आपलं बॅक पार्टचं मार्किंग येत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे जे एक्स्ट्राचं येत आहे फ्रंट पार्टमध्ये शिलाई मार्जिनच्या इकडे ते कट करून घ्यायचं. तर पहा असं तिरकी रेषा अगोदर आपण आखून घेऊया. ठीक आहे. तर हे फ्रंट पार्टमध्ये जे एक्स्ट्राचं येत होतं ते आपण या पद्धतीने शिलाई मार्जिनच्या इथून आखून घेतलं तिरकस. तर आता सर्वात महत्त्वाचं काय आहे, इथे हा बॅक पार्टचा आर्महोल आहे, तर आपल्याला फ्रंट पार्टचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे. तर नॉर्मली आपण जो अर्धा इंचाचा डिस्टन्स ठेवतो पाठीमागच्या मुंड्यात आणि पुढच्या मुंड्यात, तर तो मी इथे देऊन घेत आहे. पहा या पद्धतीने. आणि इथून सुरुवात करायची आहे टोकापासून, आणि असा खोलगट शिलाई मार्जिनच्या इथपर्यंत हा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. पहा झाला आपला इथे फ्रंट पार्टचा शेप देऊन परफेक्ट असा झालेला आहे. बघू शकता काहीच अवघड नाही, सहज तुम्हाला जमणार आहे. मी अगदी झूम करून दाखवलेला आहे. आणि ते बघा हा टक्स दिल्यानंतर आपला हा परफेक्ट आर्महोलचा शेप आहे तो असा गोलाकार देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला इथे पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो प्रॉपर दिसेल. बघू शकता किती परफेक्ट आलेला आहे. तर याने तुमच्या ब्लाऊजमध्ये अजिबात मुंड्यामध्ये क्रीज गोळ वगैरे येणार नाही. तर इथे बघू शकता 32 साईजचा आपला परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग मी इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर बघू शकता एकदम परफेक्ट आपला शेप आहे तो आलेला आहे प्रिन्सेस कटचा. आता याचा आपण कटिंग करून घेऊया. खालच्या साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं आहे ते. आता इथे मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. वरच्या साईडला एक्स्ट्राचं होतं ते मी कट करून घेतलं. आता हा टक्स आहे तो आपण कट करून घेऊया. तर इथला हा प्रिन्सेस कटचा गोलाकार शेप आहे तो एकदम परफेक्ट बसतो मैत्रिणींनो स्टिचिंगच्या वेळेस. आणि स्टिचिंग करताना इथे गोलाकार शेप आहे तिथे आपल्याला थोडंसं दाबाच्या साईडला बोट ठेवायचं आहे आणि थोडंसं टीप मारून घ्यायची असते, म्हणजे थोडंसं कापड आहे ते आकसलं जातं. आणि पुढचा हा गोलाकार पफमुळे तुमचा फ्रंट पार्ट जर एक्स्ट्रा होत असेल तर ती प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. तर माझा ऑलरेडी चॅनेलवरती 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड आहे, तेथे जाऊन नक्की बघा कसा ब्लाऊज स्टिच करायचा असतो हा कटिंग केल्यानंतर. तर इथे बघा गोलगळ्याचा शेप आहे तो मी कट करून घेतला. आणि या पद्धतीने आपलं 32 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग ऑलमोस्ट इथे कट करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही पार्टच्या साईडने 1/2 इंचाचं एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर बघू शकता प्रिन्सेस कटचा परफेक्ट शेप आपला किती सुंदर आलेला आहे. आणि हा गोलाकार शेपमुळेच आपला ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसतो मैत्रिणींनो. तर इथे बघा एक टक्स आपल्याला घ्यायचा असतो फ्रंट पार्टमध्ये, तर तो आपल्याला टक्सपासून इथे 1/2 इंचाच्या अंतरावरती घ्यायचा असतो. तर मी तो कशा पद्धतीने घ्यायचा ते तुम्हाला दाखवते. तर इथे बघा ह्या पॉईंटपासून 1.5 इंचापर्यंत तुम्ही मार्किंग करायचं आहे. आणि तिथून पुढे हा 1/2 इंचाचा टक्स आहे तो घ्यायचा असतो. याने अजूनच आपला प्रिन्सेस कटचा पफ आहे तो सुंदर येतो मैत्रिणींनो. ही एक टिप्स लक्षात ठेवा.
फक्त पाव इंचाचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला हा फ्रंट पार्टमध्ये. या पद्धतीने हा टक्स दिल्यानंतर एकदम आपला पफ आहे तो परफेक्ट येतो. आणि इथे बघा वरच्या साईडला शोल्डरच्या इथे आपल्याला अर्धा इंचावरती गळ्याच्या साईडने या पद्धतीने शोल्डर उतार द्यायचा असतो. तर याने काय होतं, आपलं जो शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम आहेत ते अजिबात येत नाहीत. गळ्याच्या साईडने असा अर्धा इंचावरती शोल्डर उतार दिला तर डीप नेक ब्लाऊजमध्ये. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तर या दोन्ही टिप्स लक्षात ठेवा आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच करताना व्यवस्थित स्टिच करायचं आहे. आणि काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर पहा, आपला ऑलमोस्ट इथे 32 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज मी परफेक्ट तुम्हाला इथे कटिंग करून दाखवलेला आहे. सर्व काही टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो कट करायचा आहे. कोणत्याही साईजचा असू द्या, एकदम परफेक्टच बसणार आहे. आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या डिटेल मापासहित. मी तुमच्या कमेंटवरतीच डेली व्हिडिओ बनवत असते मैत्रिणींनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. कारण असेच डेली छान छान व्हिडिओ मी तुम्हाला सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी शेअर करत असते मैत्रिणींनो. तर घर बसल्या तुम्हाला फ्रीमध्ये शिकायची इच्छा असेल तर जास्तीत जास्त माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. आणि इथे माझ्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर बाहीचे व्हिडिओ टाकलेले आहेत. बाही कटिंग मी याच्यामध्ये दाखवलेलं नाही. बाहीचे व्हिडिओसुद्धा माझे खूप इथे व्हायरल झालेले आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. एकदम सोपी पद्धत आहे बाही कटिंगची सुद्धा. ठीक आहे. तर इथे मी बाहीचं कटिंग मुद्दामून दाखवलेलं नाही, कारण बाहीचे सेपरेट व्हिडिओ टाकलेले आहेत, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या कटिंगचा हवा आहे तुम्हाला कमेंटमध्ये डिटेलमध्ये सांगा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.